नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मजनाथा, निरसली भव दुःख वेता, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृत्ता संदेह या जीवास, पारक बोध करुणिया खास, मुक्त केले वंदनी, तुझिया स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतकी कृपा करी मजवर, जीवद्वारा कारणे, बहुपकारांची तू रासी, ज्ञानबोध नित्य पाजसी, जवळी ठेवी अनंतासी, कर जोडून या विनवितो, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीचा महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी। भारत शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा। वैसे भक्त बल वान सिपाही, रहूं देश को प्यारा प्यारा, रहूं देश को प्यारा प्यारा, रहूं देश को प्यारा, शुद्ध चरित्र चिन्ता ममता, शुद्ध चरित्र चिन्ता ममता, यही मेरा निर्धारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा। बुद्ध पारसी, मुस्लिम दिन गुरुद्वारा द्वारा, मुस्लिम दिन गुरुद्वारा द्वारा, मुस्लिम दिन गुरुद्वारा, आई समझ कर सबसे भर तू, आई समझ कर सबसे भर तू, यही लगा कर नारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा। योगी तन से करूं व्यायाम प्यारा प्यारा, करूं व्यायाम प्यारा प्यारा, करूं व्यायाम प्यारा, नित्य करूं प्रार्थना सामूहिक, नित्य करूं प्रार्थना सामूहिक, एक जनगण सारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा। भाव बनाए बहादुर, मित्र प्रेम की धारा, वो धारा मित्र प्रेम की धारा, धारा मित्र प्रेम की धारा, तुकड़िया दास गए घर घर कहूँ, तुकड़िया दास गए घर घर कहूँ, रामराज उजियारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो
परमपूज्य श्री गुरुदेव अखिल मानव समाजाला पंचशील तत्वाच्या माध्यमातून सुख शांती व अहिंसेचा मार्ग ज्यांनी सांगितला ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. नाचो कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी, हा कीर्तनाचा जनजागरणाचा आणि प्रबोधनाचा विचार ज्यांनी या महाराष्ट्राला दिला ते खरे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. विंचू देवावरी आला, देवपूजा न आवडे त्याला, ते पैजाराचे काम भावे अधमाचे अधम, हा बीज मंत्र या मातीमध्ये ज्यांनी रुचवला ते खरे संत जगतगुरु तुकाराम महाराज. साच कहू तो जग रुटे और झूठ बोलू तो राम, कबीर बिचारा क्या करे दोनों कठीण काम, तो खरा संत कबीर महाराज. एका हातात झाडू घेऊन गाव अक्क स्वच्छ करत ज्यांनी विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधनाचं काम केलं की कणकण करोनी कोटी केले कणन खर्चिला स्वहितासाठी, वनवन फिरूनी कणकण जिजले बाबा दुःखी जनतेसाठी. आणि इथल्या जनतेला सोप्या भाषेत सांगितलं की कसं येडे बाज आहे तुम्ही, डोकसा आहे डोक्यामध्ये बुचबुच उवा आहे, पोट आहे पोटामध्ये खाण आहे, डोळे आहे डोळ्यामध्ये चिपड आहे, नाक आहे नाकामध्ये शेमूड आहे. देव का रिकामा आहे का रे तुमच्या अंगात यायला? देव कधीच कुणाच्या अंगात येत नसतो, देव अंगात आणणारे बदमाशच असतात. हे सोप्या भाषेत ज्यांनी जनतेला पटवून दिलं ते खरे संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा. आणि एका हातात खंजरी घेऊन ज्यांनी भजनाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला सांगितलं कि सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया, अपने मन को जो वश में किया वो चारों ही दाम गया न गया. ते खरे संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या तमाम महामानवांना खऱ्या संतांना तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण मान्यता देऊया अशी मी तुम्हाला पहिल्यांदा विनंती करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी तथा समस्त गावकरी बंधूंनो, भगिनींनो, बालमित्रांनो आणि तरुणांनो, आज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं माझं कीर्तन आपल्या गावामध्ये ठेवण्यात आलं आहे. आता सध्या मी कीर्तनाच्या फील्डमध्ये थोडसा नवीन आहे आणि हे आजचं माझं फक्त 4थंच कीर्तन आहे. म्हणून थोडस कीर्तनामध्ये जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही सर्व लोक मला सांभाळून घ्याल हा आशावाद तुमच्याकडे व्यक्त करतो. आणि आता आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. कीर्तनाला घेतलेलं जे भजन आहे ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं 4 चरणाचं भजन आहे. किती चरणाचं भजन आहे? 4 चरणाचं भजन आहे. आणि या भजनामध्ये राष्ट्रसंतांना भारत कोणता अपेक्षित आहे याचं वर्णन त्यांनी या भजनामध्ये केलेलं आहे. मग तुकडोजी महाराजाला भारत कोणता अपेक्षित आहे? तुकडोजी महाराज म्हणतात की शानदार हो मेरा भारत, 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 शानदार हो मेरा. तुकडोजी महाराजाला भारत कोणता अपेक्षित आहे? शानदार भारत. मग आपल्या भारत देशाचा इतिहास जर मी तुम्हाला सांगतो म्हटलं तर एक काळ असा होता की आपल्या भारत देशाला सोन्याची चिडिया म्हणून जगामध्ये ओळख होती. पण आज आपल्या देशाची परिस्थिती काय आहे? सर्वात जास्त आत्महत्या करणारा शेतकऱ्यांचा देश, सर्वात जास्त बेरोजगार तरुणांचा देश आणि सर्वात जास्त गरिबांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख जगामध्ये व्हायला लागली. मग ही परिस्थिती आपल्या देशामध्ये का आली? बरेचसे लोक म्हणतात की इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या देशावर राज्य केलं म्हणून आपला देश गरीब झाला असेल बा. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो 150 वर्षात इंग्रजांनी जितकं आपल्याला लुटलं नसेल त्याच्याही पेक्षा जास्त या देशातल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी आपल्याला लुटलं. आणि ही वास्तविकता आपण नाकारू शकत नाही. आणि इंग्रजांनी आपल्याला लुटलं याच्याबद्दल मला वाईट वाटत नाही, कारण ते तर परकीय होते. आपल्याच देशातले नेते आपल्याला गद्दार झाले याचं मला जास्त वाईट वाटलं. म्हणून हेही असेच होते तेही तसेच होते, ज्याच्या त्याच्या जागी सारे तसेच होते. सरकार कुणाचंही असो ते कधीच या देशातल्या गरिबांचा विचार करत नाही. म्हणून तर आपल्या देशामध्ये गरीब आणखी गरीब होतात आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतात. आणि हीच परिस्थिती आपल्या देशामध्ये एक तरी दिवस नक्की येणार हे राष्ट्रसंतांना माहित होतं. म्हणून राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये भजन लिहिलं कि राज्यसभा में न्यायन होगा, राज्यसभा में न्यायन होगा, ऐसा एक दिन आएगा, सच्चे को तो फांसी होगी, झूठा मौत आएगा, सच्चे को तो फांसी होगी, झूठा मौत आएगा.
म्हणजे खऱ्या लोकांना या देशात फाशी होणार आणि खोटे लोक या देशामध्ये मजा मारणार, अशी परिस्थिती या देशामध्ये एक तरी दिवस नक्की येणार, हे राष्ट्रसंतांनी त्या काळात सांगितलं. आणि तीच परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे आपल्या देशाची परिस्थिती काय, 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान, घोड़ों को मिल नहीं रही घास और गधे खा रहे च्यवनप्राश, ही आमच्या देशाची सध्याची परिस्थिती आहे. हीच परिस्थिती संत कबीराने त्यांच्या काळामध्ये सांगितली होती की गांडू भडवे रणचडे मर्दो के बेहाल, पतिव्रता तो भुकी मध्ये पेढे खायची नाल. म्हणजे कष्ट करणारा समाज इथे आत्महत्या करतो आणि यांच्या भरोशावर निवडून येणारे लोक संसद मध्ये बसून पेढे खातात, हे आमच्या देशाची परिस्थिती. हा भारत आमच्या संतांना अपेक्षित होता का? हा भारत आमच्या महापुरुषांना अपेक्षित होता का? हा भारत आमच्या क्रांतिकारांना अपेक्षित होता का? 1947च्या अगोदर जर आमच्या देशातल्या शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, श्रमकऱ्याची परिस्थिती खराब होती तर मला मान्य आहे, कारण आम्ही 150 वर्ष इंग्रजांची गुलामी केली, 750 वर्ष आम्ही मुघलांची गुलामी केली, म्हणून यदा कदाचित आपल्या देशाची परिस्थिती खराब होती. पण आता तर आम्ही स्वतंत्र झालो, स्वातंत्र्य मिळून आम्हाला 78-80 वर्ष होत आले, तरी आपला शेतकरी आत्महत्या करत आहे, कष्टकरी आत्महत्या करत आहे, सर्व लोक आपल्याच आत्महत्या करणारे आहे ना. मग हा भारत आमच्या संतांना अपेक्षित होता का? 1947चा नंतरचा भारत राष्ट्रसंतांना कोणता अपेक्षित होता? तर राष्ट्रसंत म्हणतात कि सच्चा सेवक बनेंगे जब हम आजादी को पाएंगे, घर घर में आबादी देकर राम राज्य कहलाएंगे, 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 घर घर में आबादी देकर राम राज्य कहलाएंगे. अपना घर है, अपना है, ये देश ही का कहलाएंगे, उसके खातिर तन मन धन सब नौजवान हो जाएंगे, उसके खातिर तन मन धन सब नौजवान हो जाएंगे. गरीब अमीर सब एक ही होकर देश का मान बढ़ाएंगे, देश का मान बढ़ाएंगे, देश का मान बढ़ाएंगे. सभी धर्म और सभी पंथ का आदर कर दिखलाएंगे, सभी धर्म और सभी पंथ का आदर कर दिखलाएंगे. सच्चा सेवक को पाएंगे, राम राज्य कहलाएंगे, घर घर में आबादी देकर राम राज्य कहलाएंगे. म्हणजे या देशामध्ये रामाचं राज्य यावं हे राष्ट्रसंतांना वाटायचं. आणि राम राज्य म्हणजेच ग्रामराज्य आणि ग्रामराज्य म्हणजेच रामराज्य, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण रामाचं मंदिर बांधलं काका, आणलं म्हणजे रामाचं राज्य आलं असं होत नाही. रामाच्या राज्यात अत्याचार नव्हता, रामाच्या राज्यात भ्रष्टाचार नव्हता, रामाच्या राज्यामध्ये बलात्कार नव्हते. मग आज आमच्या देशामध्ये जर रामराज्य यायचं असेल, या 3 मुद्द्यावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे. मग पहिला मुद्दा कोणता? अत्याचाराचा. आज सर्वात जास्त अत्याचार जर कोणावर होत असेल तर या देशातल्या शेतकऱ्यावर होतो. तुम्ही म्हणाल कसा का बा? एखाद्या शिक्षकाला एखाद्या महिन्याचा पगार भेटला नाही म्हणून त्या शिक्षकानं शाळेमध्ये फाशी लावून आत्महत्या केली, अशी बातमी तुम्ही आतापर्यंत ऐकली का? नाही. एखाद्या व्यापाराचं सोनं खपलं नाही बा म्हणून त्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानाला आग लावून टाकली, अशी बातमी तुम्ही महाराष्ट्रात आतापर्यंत ऐकली का? नाही. पण माझ्या कापसाला भाव भेटत नाही म्हणून मी कापसाच्याच गाडीला आग लावून टाकली, अशी बातमी महाराष्ट्रात मी तुम्हाला दाखवतो. माझ्या तुरीला ना सोयाबीनला भाव भेटत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे, अशा एक नाही हजारो बातम्या मी तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये दाखवू शकतो. 3.5 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंत आत्महत्या केली. 7 लाख लोक दरवर्षी मरतात भारतात, त्याच्यातले मॅक्झिमम लोक कोण आहे? तुम्ही आम्ही आहोत, शेतकरी आहे. मग तुम्हीच कशाला मरता? मरते कोण तुम्हाला सांगू का? गुजराती, मारवाडी ने जैन लोक कधीच आत्महत्या करत नाही. आत्महत्या करणारा समाज कोणाचा आहे? आगरी, तेली, कोळी, माडी, मांग, मातंग, रामोशी, कुरेशी, नावी, कुणबी, मराठे, आदिवासी, हेच लोक आत्महत्या करतात. मग तुमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार काय येतो? लोक म्हणते काय म्हणते महाराज, म्हणते कर्जच खूप झालं म्हणते म्हणून म्हणते आत्महत्या करतो म्हणते. मी तर आता माझ्या कीर्तनात सर्व लोकांना उलट सांगतो, भरपूर कर्ज काढा, भरता आलं तर भरा, नाही तर अख्खी बँक बुडवून टाका, पण आत्महत्या करू नका. काय गरज नाही आत्महत्या करत. अरे विजय माल्यानं कोटी रुपये उडवले,
ललित मोदीनं कोटी रुपये बुडवले, नीरव मोदीनं कोटी रुपये बुडवले. मग यांचे कोटी रुपये जर सरकार माफ करू शकते, बँका माफ करू शकते, तुमच्यावर आहे कर्ज किती? 5 लाख, 10 लाख. 5 लाखासाठी तुम्ही मरता, 10 लाखासाठी तुम्ही मरता. म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका. खोडातला खोडकिडा जर अजूनपर्यंत जिवंत आहे, गाडातला बेडूक जर अजूनपर्यंत जिवंत आहे, पाण्यातला मासा जर अजूनपर्यंत जिवंत आहे, 2 हात 2 पायने एक डोकं असणाऱ्या माणसाने आत्महत्या का करावी हा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आत्महत्या करू नका. आता आत्महत्या का करते? आमचे शेतकरी कर्ज काढते आणि सोयाबीन लावते. सोयाबीनचे ते यावर्षी मातीच झाली, सोयाबीन झालंच नाही. कापसाचंही तसंच आहे, कापूसही काही लोकांना झाला नाही. म्हणून तर गीत सुद्धा एका बाईनं फार सुंदर लिहिलं की कर्ज हे काढून या सोयाबीन पेरलं, काही मोठं पीक होईल मनामध्ये ठासलं, हो लई मोठं पीक होईल मनामध्ये ठासलं. अन्नाच्या सालाचा घर नाही काढलं, पोटामध्ये उभे होते गाई, हो पोटामध्ये उभे होते गाई, हो पोटामध्ये उभे होते गाई. पराठीच्या भोंड्या दादा साध्या काड्या टोम 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 गोम ओ गोम ओ गोम वाली गोम गोम पराठीच्या पात्या गळल्या शेतकऱ्याची गोम 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 वाली गोम ओ गोम गोम वाली गोम गोम. अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे का? म्हणून तर आमचा शेतकरी मरते, कर्ज काढते. आता आमच्यावर कर्ज काढायची वेळ का आली याचं उत्तर पहा. आमच्या लोकांना कसं झालं काकाजी, अंगापेक्षा भुंग्या मोठा करायचा सवय झाला. समजा आता तुमच्या खिशामध्ये 2 लाख रुपये आहे, आता नसं पण समजा आहे, तर तुम्ही तुमच्या पोराचं लग्न किती लाखामध्ये केलं पाहिजे? 2 लाख तुमच्या जवळ आहे, तुम्ही तुमच्या पोराचं लग्न किती लाखात केलं पाहिजे? उत्तर द्या. किती लाखात केलं पाहिजे? 1.5 लाखात, 1 लाखात, 1,60,000 म्हणजे 2 लाखाच्या कमी कमी आपला बजेट मांडला पाहिजे. पण आमच्या पोराच्या लग्नात बँडही पाहिजे, आमच्या पोराच्या लग्नात डीजेही पाहिजे, आमच्या पोराच्या लग्नात हजारो लोक आले पाहिजे, हजारो लोक नाचले पाहिजे, 1000 लोकांचा पेंडाल आम्ही गावामध्ये टाकलाय पाहिजे. खिशामध्ये फक्त 2 लाख आहे, खिशात 2 लाख आहे, लग्न केलं 10 लाखात, 8 लाखाचं कर्ज काढलं. कर्ज तुम्ही फेडणार कसे? वार्षिक उत्पन्न तुमचं 2 लाखाच्या वर नाही. तुमचे चेहरे पाहून मी तुमचं उत्पन्न सांगतो. मग 2 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न नाही, लग्न केलं 10 लाखाचं, मग तुम्ही कर्ज फेडणार कसे? म्हणून लग्न साधे करा, हेच तर आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं. म्हणून उत्पन्नाच्या तुलनेत तुम्ही तुमचं जोपर्यंत राहणीमान ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्यावर आत्महत्येचीच वेळ येणार आहे. उत्पन्नाच्या तुलनेत तुम्ही तुमचं राहणीमान ठेवलं पाहिजे. आणि आमच्या कापसाला, सोयाबीनला आणि तुरीला भाव दिला पाहिजे सरकारनं. 1972चा काळ जर तुम्ही बघितला असेल, इथं म्हातारे लोक आहे, तुमच्या काळामध्ये परिस्थिती अशी होती, 300 रुपये तोळा सोनं होतं का नाही साठे साहेब होतं? 300 रुपये तोळा सोनं होतं, 300 रुपये कर्मचाऱ्याचा पगार होता आणि 300 रुपये क्विंटल कापूस होता. म्हणजे शेतकऱ्याची, व्यापाऱ्याची आणि कर्मचाऱ्याची लेवल सारखी होती. आता 2026 सुरू आहे, आता परिस्थिती काय आहे? त्या काळात 300 रुपये तोळा सोनं होतं, आता सोनं किती रुपये तोळा आहे माहिती आहे? 1.5 लाख रुपये तोळा सोनं. त्या काळात 300 रुपये कर्मचाऱ्याचा पगार होता, आता कर्मचाऱ्याचा पगार किती आहे माहिती आहे? 1 लाख रुपये महिना. मग त्या काळामध्ये 300 रुपये क्विंटल कापूस होता, आता कापसाचा भाव किती पाहिजे? कमीत कमी 50,000 तर पाहिजे. तेव्हा आपण 50,000च्या हिशोबानं असेल ना, पाहिजे की नाही पाहिजे? मग काही लोक म्हणते एवढा भाव कसा भेटन म्हणते, 50,000 कोण भाव देते का म्हणते. रामदेव बाबाचं तुम्ही नाव ऐकलं का? पूर्व उत्तर द्या. रामदेव बाबा माहिती तुम्हाला? रामदेव बाबा नाही माहित? रोज सकाळी आस्था चॅनलवर येतो, पतंजली खावं, पतंजली बिस्किट नाही खात का तुम्ही? कपाल भारती, प्राणायाम आहे ना. रामदेव बाबा माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना रामदेव बाबाचा कापूस किती रुपये क्विंटल आहे माहिती आहे का तुम्हाला? काकू नाही माहित? मी तुम्हाला सांगतो. आता तुमचं एक टेस्ट, आता पटापट उत्तर द्यायचे. प्राथमिक शाळेवाले शिक्षक काही नाही इथं. आता तुमच्या पोरांचा आता टेस्ट घेतो सर. रामदेव बाबा कापूस विकते, आमचाही बाप कापूस विकते.
आमच्या बापाच्या कापसामध्ये आणि रामदेव बाबाच्या कापसामध्ये फरक कसा आहे तुम्हाला सांग. म्हणजे तुकडोजी महाराज म्हणतात की कच्चा बाल मातीच्या भावे, पक्का होता तो चौपटीने वाढे. हे आमच्या लोकांना नाही समजलं, हे तुम्हालाही नाही समजलं, हे समजलं रामदेव बाबाला. म्हणून रामदेव बाबानं काय केलं, कापूस नाही विकत रामदेव बाबा, कापसाच्या वाती बनवते. वाती, फुलवाती नाही का आपल्या दिव्यामध्ये ठेवतो आपण, फुलवाती विकते. आणि त्याचं 25 ग्रॅम 40 रुपयाचं आहे पाकिट. आता 25 ग्रॅम 40चं म्हणजे 50चं किती, 50 ग्रॅम कितीचं 80. सांगा ना. यायचा का दोष, हे शाळेतला भात खाऊ खाऊ बदल झाले नाव ना पोटे. यायचा भात बंद करून यायले बियर सुरू करायला पाहिजे. हे अर्धी यायला आणि अर्धी यायच्या मास्तर लोकांनी. अरे 25 ग्रॅम 40चं म्हणजे 50 ग्रॅम डबल करायचे 80, 100 ग्रॅम 160, 1 किलो 1600, 10 किलो 16,000, 1 क्विंटल 1,60,000. रामदेव बाबाचा कापूस 1,60,000 रुपये क्विंटल. काकू आमच्या बाबाचा कापूस 8,000 रुपये क्विंटल. कसे नाही आत्महत्या करत. म्हणून तर रामदेव बाबाची प्रॉपर्टी 80,000 कोटीची झाली आणि आमचा बाप झाडाला फाशी घेत आहे. शेतकऱ्याची अवस्था अशी आहे जसा वेळामध्ये पन्हाळा आहे. 12 महिने 13 काळ त्याच्या जीवनामध्ये उन्हाळा आहे. राजे चुकूनही बघू नका त्याची अवस्था कशी आहे. अरे विषाला पैसे नसले तरी झाडाला फाशी आहे. व्याजानं व्याज वाढत जातं तरी विचारतात हप्त्याने का चुकवतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे. म्हणून शेतकऱ्याने आता आपली ताकद नाही विसरली पाहिजे. शेतकऱ्यात ताकद किती आहे. या देशातला शेतकरी जर एका टायमाला थुकला तर या देशामध्ये समुद्र तयार होईल. या देशातला शेतकरी जर एका टायमाला मुतला तर या देशामध्ये सुनामी येईल. फक्त प्रॉब्लेम शेतकऱ्याचा एवढा आहे का तो एकत्रित यायला तयार नाही. तो एकत्रित येत नाही ना. शेतकऱ्याची ताकद किती आहे. एका दाण्यापासून 1000 दाणे निर्माण करण्याची ताकद जर कोणात असेल या देशातला शेतकरीच आहे. म्हणून तर राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये भजन दिलं की उसका झुकेगा भी निशाना, कल्ला पैदा वो मिट्टी में डाला, कल्ला पैदा वो मिट्टी में डाला, कल्ला पैदा वो मिट्टी में डाला, उसने जितना न बहाना, उसने जितना न करना बहाना, आई दुनिया को पैदा उठाई, मैंने दुनिया जब किसानों की देखो बनाई, जब किसानों की देखो बनाई, मैंने खुशियाँ बनाई, मैंने खुशियाँ बनाई. म्हणून या देशातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबायच्या असेल तर शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय करा. आमचे लोक कर्ज काढते, कर्ज नाही फेडणं झालं तर आत्महत्या करते. आत्महत्या काही लोक म्हणते आत्महत्या कशाला करायची म्हणते मग वावर विकते. वावर विकणं हा पर्याय आहे का. वावर विकणं हा पर्याय आहे. पर्याय नाही. एक तुम्हाला गोष्ट सांगू का, राग नका म्हणू पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. व्हॉट्सअपवर भेटलेलं ज्ञान, फेसबुकवर पटलेली पोरगी, पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि वावर विकून कमवलेला पैसा हा कधीच चिरका टिकू शकत नाही. टिकूच शकत नाही. तुम्हाला टिकवायचं जर असेल तर कष्टाचं, घामाचं ना मेहनतीचं पाहिजे तरच ते टिकते, नाहीतर ते टिकू शकत नाही. पैसा ही चंचल वस्तू आहे. पैसा काय आज आहे उद्या नाही आहे. पण जमीन जर आज असेल तर 7 पिढ्यापर्यंत आपले पोरं खाऊ शकतात. म्हणून जमिनीला विकू नका, उलट शेतीला काहीतरी पर्याय म्हणून व्यवसाय करा. स्वतःला विकायची वेळ येण्याच्या अगोदर काहीतरी वेळ विकायला तुम्ही शिका, पण आत्महत्या करू नका. एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. अत्याचार जर संपले तर भारत देश शानदार होऊ शकतो. दुसरा मुद्दा काय आहे, भ्रष्टाचार. हा सर्वात जास्त भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये आहे. आता आपल्या देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार का बा, हा तुम्हाला प्रश्न पडला कधी. आता याचं उत्तर तुम्हाला सांगतो. जो कधीच शाळेत गेला नाही त्याला जर तुम्ही शिक्षण मंत्री बनवलं देशाचा विकास होईल का. नाही. जो कधीच सीमेवर गेला नाही त्याला जर तुम्ही रक्षा मंत्री बनवलं देशाचा विकास होईल का. नाही. जो कधीच शेतामध्ये गेला नाही त्याला जर तुम्ही या देशाचा कृषी मंत्री केलं देशाचा विकास होईल का. नाही. मग आपल्या देशाचा विकास न होण्याचे कारण काय. ज्या व्यक्तीला त्या पदाचं घेणं नाही ना देणं नाही, ज्याला त्याच्यातलं नॉलेज नाही, अशाच व्यक्तीच्या हातामध्ये आम्ही पद दिली. मला साधा चपराशी बनायचं असेल काकू तर ग्रॅज्युएशनचं शिक्षण मागते.
प्रायव्हेट जॉब करायची असन 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स मागते, अनुभव मागते, कुठं काम केलं आहे म्हणते. पण या देशातला मला आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल तर मी 4थी नापास असून तरी होऊ शकतो, 10वी नापास असून तरी मी या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी अट आहे का? नाही. अट कोणासाठी आहे? अट आहे तुमच्यासाठी, अट आहे आमच्यासाठी. चांगले लोक राजकारणात गेले नाही म्हणून तर दरिद्री लोकांचं राज्य आलं आणि दरिद्री लोक या देशावर राज्य करायला लागले. म्हणून चांगले लोक सुद्धा राजकारणामध्ये गेले पाहिजे. राजकारणाचं क्षेत्र वाईट नाही आहे, वाईट लोक घुसले त्याच्यात म्हणून ते तुम्हाला वाईट वाटत असतं. एवढं सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही योग्य माणसाला मतदान केलं पाहिजे. म्हणून माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की जोपर्यंत चांगले लोक सत्तेमध्ये येणार नाही तोपर्यंत चांगलं राज्य येणार नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर अनेक योजना येतात, कोणी 70,000 कोटीचा घापला करतो, कोणी 40,000 कोटीचा घापला करतो, पूर्ण योजना खाऊन टाकतात हे मोठे मोठे लोक. म्हणून तर मंजर भोपालीचं गीत आहे कि कैसी कैसी देखो योजना ये खा गए, बेच कर ये अपनी आत्मा ये खा गए, मार के गरीबों को दवाएं खा गए, ये पर मछली का किताब दीजिए, दवाई का हिसाब दीजिए, हमको अपनी बैंक में किताब दीजिए, दवाई का हिसाब दीजिए, मुझको अपनी बैंक की किताब दीजिए, दवाई का हिसाब दीजिए. म्हणून चांगल्या योजना येतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून चांगले लोक सत्तेत निवडून दिले पाहिजे. मग काही लोक आम्हाला म्हणते की आम्ही कुणाला निवडून द्यावं आम्हाला समजत नाही. एकच उदाहरण देतो तुम्हाला मी, एकच उदाहरण. श्रीकृष्णाचं नाव ऐकलं का तुम्ही? पोरांना उत्तर द्या, पटापट उत्तर दिले पाहिजे. श्रीकृष्णाचं नाव ऐकलं? श्रीकृष्णाच्या मामाचं नाव सांगा. कंस. वाजवा टाळ्या. ज्यानं उत्तर दिलं त्याच्यासाठी पाहिजे. कोण सांगितलं रे बाबा? कोण सांगितलं? वा वा, हुशार आहे पोरं. श्रीकृष्णाच्या मामाचं नाव होतं कंस आणि श्रीकृष्णानं कंसाला मारलं, वध केला. त्याचा का वध केला? कंस मामा जरी असे पण दुराचारी होता, अत्याचारी होता, भ्रष्टाचारी होता, व्यभिचारी होता. श्रीकृष्णानं कंसाला संपवलं पण श्रीकृष्णानं कधी असं म्हटलं नाही मी जर कंसाला मारलं तर कंसाचं हे संपूर्ण राज्य माझं आहे आणि मी या ठिकाणी राज्य करतो, असं श्रीकृष्ण म्हणते का? नाही. श्रीकृष्णानं उलट काय म्हटलं माहिती आहे का? उलट कंसाचा जो बाप होता ना, बाप उग्रसेन नावाचा, त्याला ते राज्य सोपवलं. कारण कंस जरी नालायक होता पण कंसाचा बाप मात्र प्रामाणिक होता. असा श्रीकृष्णाच्या काळामध्ये एक दुसरा व्यक्ती होता, त्याचं नाव होतं जरासंध. जरासंध सुद्धा अन्याय करायचा, अत्याचार करायचा, भ्रष्टाचार करायचा. जरासंधाला सुद्धा श्रीकृष्णानं संपवलं पण श्रीकृष्णानं कधी असं म्हटलं नाही मी जर जरासंधाला मारलं तर जरासंधाचं संपूर्ण राज्य माझं आहे आणि मी या ठिकाणी राज्य करणार नाही. जरासंधाचा जो मुलगा होता जयसेन नावाचा, त्याला ते राज्य सोपवलं. का? कारण जरासंध जरी नालायक असेल पण त्याचा मुलगा मात्र प्रामाणिक होता. म्हणजे एका ठिकाणी बापाला मारलं, पोराला राज्य दिलं, एका ठिकाणी पोराला मारलं, बापाला राज्य दिलं. सांगण्याचं तात्पर्य या गोष्टीचं फक्त एवढंच आहे की तुमचं राज्य तेव्हा सुरळीत चालू शकते ज्यावेळेस तुम्ही सत्ता योग्य माणसाच्या हातात देता. म्हणून विकल्या न जमणारा नेता जर तुम्हाला हवा असेल तर विकल्या न जाणारा समाज तुम्हाला आधी घडवावा लागेल. नाही तर बैलाची किंमत 80,000 रुपये आहे काका, आहे का नाही? म्हशीची किंमत 50,000 रुपये आहे, बकऱ्याची किंमत 10,000 रुपये आहे, कुत्र्याची किंमत 5,000 रुपये आहे. आमच्या मताची किंमत किती? आम्ही 500 रुपयातनं 1,000 रुपये जर आमचं मत विकत असेल तर म्हणजे आपण जनावरांपेक्षा सुद्धा खालचे होत चाललो. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की मत हे एक प्रकारचं दान आहे, म्हणून तुम्ही ते विकू नका. आणि श्रीकृष्णाचा हा विचार तुम्ही येथून घेऊन जा. श्रीकृष्ण गीतेमध्ये काय म्हणतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजानम परित्राणानं साधूना विनाशाचं दुष्कर्मता धर्म संस्थापनार्थार्य संभवानी योग्य योग. जेव्हा जेव्हा या भारतामध्ये अन्याय वाढेल, अत्याचार वाढेल, व्यभिचार वाढेल, तेव्हा तेव्हा मी पुण्या नाही पुण्या रूपामध्ये या भारत भूमीमध्ये जन्म घेईन. का? कारण पावन तो देश, पवित्र ते कुळ, तेथे हरीचे दास जन्म घेईन. म्हणून या भारत भूमीमध्ये मी जन्म घेईन हे श्रीकृष्णाने सांगितलं. पण आज अत्याचार वाढला, आज भ्रष्टाचार वाढला, आता श्रीकृष्ण जन्म का घेत नाही? म्हणून राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये श्रीकृष्णाला हाक मारली आणि म्हटलं की कधी असेल मनमोहना पाया भारत पुला पुला पाया भारत कधी असेल मनमोहना
भारत बोला बोला आजा भारत बोला बोला. म्हणून आता तरी तू भारत देशाची कंडिशन पाहला ये रे राजा. हे श्रीकृष्णानं म्हटलं, आपला तुकडोजी महाराजांना श्रीकृष्णाला म्हटलं. म्हणून भारत जर चांगला बनवायचा असेल, श्रीकृष्णाचा हा विचार तुम्ही इथून घरी घेऊन गेले पाहिजे. अत्याचार मुक्त भारत होईल, भ्रष्टाचार मुक्त भारत होईल, तेव्हाच भारत देश शानदार होऊ शकतो. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कान देऊ नये का, या देशातले बलात्कार थांबले पाहिजे. आज आपल्या देशाची परिस्थिती काय आहे? आपल्या देशाची संस्कृती तर अशी म्हणते, यत्र नार्यस्ते पूजनते रमनते तत्रे देवता. ज्या घरामध्ये स्त्रियाचा मान होते, सन्मान होते, त्याच घरामध्ये देवता विराजमान होऊ शकतात, ही सांगणारी भारतीय संस्कृती आमची होती. आज त्याच देशाची परिस्थिती अशी आहे काकू, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. यज्ञ नावाचं प्रकरण माहिती आहे तुम्हाला? 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईवर बलात्कार झाला हॉस्पिटलमध्ये. एका मी मागं बातमी वाचली होती. म्हणजे इथं 4 वर्षाची मुलगी सेफ नाही, 70 वर्षाची म्हातारी बाई सेफ नाही. आणि आम्ही कोणता देश बनवत आहोत? लोक म्हणते आम्ही मॉडर्न झालो. काय मॉडर्न झालो आम्ही? स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्ही मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचे गीत सांगून द्या, म्हणजे मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगून देतो. पण आज आमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचे गीत कोणते आहे? मुन्नी बदनाम हुई, शीला की जवानी, शालू के ठुमके की दुनिया दीवानी, तू चीज बड़ी है मस्त मस्त, पिंकी है पैसी बालों की, चोली के नीचे क्या है, चुनरी के पीछे क्या है. अशा प्रकारचे गीत जर आमचे मुलं वारंवार म्हणत असेल तर आमच्या देशाचं भवितव्य आज कोण्या दिशेकडे चाललं याचं कधीतरी आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. म्हणून माझं तुम्हाला सुद्धा सांगणे आहे की तुम्ही जिजाऊचा आदर्श घ्या, सावित्रीचा आदर्श घ्या. काळी एक दाखवा. जिजाऊचा आणि सावित्रीचा आदर्श घ्या आणि तुम्ही आता स्वस्त बसू नका. कारण घुसरकर महाराज म्हणतात की बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. तुझ्या कृपेने इथे जन्मले रामकृष्ण बुद्धाजी, ओ रामकृष्ण बुद्धाजी, ओ रामकृष्ण बुद्धाजी. राष्ट्रसंत ज्ञानेश तुकोबा, टिळक महात्मा गांधी, टिळक महात्मा गांधी, टिळक महात्मा गांधी, टिळक महात्मा गांधी. सरली कशी अधिकार तुम्हाते, तू जगताला काही, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. म्हणून तुम्ही हिंद भूमीच्या नारी आहात. तुम्ही तुमचा गौरवशाली इतिहास कधी विसरता कामा नये. पण आज तुम्ही इतिहास विसरले. म्हणून आज आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या मुलींना शिवण क्लास नाही लावून दिला तरी चालेल. चालेल काकू, काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या मुलींना ब्युटी पार्लरचा क्लास नाही लावून दिला तरी चालेल. पण तुम्ही तुमच्या मुलीला कराटेचे क्लासेस लावून द्या, बॉक्सिंगचे क्लासेस लावून द्या, 4-5 कुस्तीचे डाव तिला शिकवा. स्वतःची रक्षा जोपर्यंत आमच्या मुलींना स्वतः करता येणार नाही तोपर्यंत या देशातले बलात्कार थांबू शकत नाही. हे सुद्धा आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. असा आपल्याला भारत घडवायचा आहे आणि शानदार भारत तेव्हाच होऊ शकतो, अन्यथा तो शानदार भारत होऊ शकत नाही. म्हणून हा परिवर्तन जर आम्हाला करायचं असेल तर आम्ही हे केलं पाहिजे. मग अत्याचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत आणि बलात्कार मुक्त भारत जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत भारत देश शानदार होऊ शकत नाही. आणि असा शानदार भारत राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार